ह्या असा भक्ती माझी मैत्रीण आणि आम्ही दोघाय बायल माणसा येलो कुडाळ MIDCतल्या श्री विनायक सुझुकीच्या शोरूममध्ये, कारण मी नवीन ॲक्सेस घेतल्यापासून भक्ती काही नवीन गाडी घेऊची स्वप्न पडाक लागलेली. शोरूममध्ये एंट्री करतात समोर इलं विशाल आणि त्यांना विशाल वेलकम म्हणायच्या आधीच आम्ही सोफ्यावर जाऊन बसायचा ठरवला. रेषांच्या कुर्ते घातल्यावर चित्र असा दिसतं ह्या लक्ष दिल्यावर आता मी ह्यो टॉप शेंगदाण्यातल्या भुजगण्या घालूचं ठरवलं. शोरूम मधले माणूस आता येतले आणि चहा घेणार की कॉफी घेणार असं विचारतले, तेव्हा त्यांना कॉफीच म्हणून सांगा असं भक्ती सांगत असताना भक्ती मात्र म्हणायला लागला नो, ओनली कोल्ड ड्रिंक्स. श्री विनायकमध्ये प्रीमियम गाडी सुद्धा ठेवलेली असत जे सगळीकडेच असतं तसं नाही. हे गाडी बघून माका धूममधल्या जॉन अब्राहमची आठवण येली आणि माका ट्रायल मारूची इच्छा झाली, परंतु ॲक्सेसवरच पाय कसे बसे पोचतात हे विचार करून मी गप रवले. इतके सगळे गाडी बघून खयची गाडी घेऊ ह्याचा भक्तीक टेन्शन दिला, त्याच्यामुळे एका मध्ये अशी आठवण करूची लागतात. बस शेवटी बर्गमॅन आणि ॲव्हेनिजमध्ये भक्तीने ॲव्हेनिज घेऊची ठरवली. गाडी असा एकदम भारी, माकाय खूप आवडली. ॲव्हेनिजला पुढे छोटंसं कप्प आणि तिकडे USB पॉईंट आहे, म्हणजे मोबाईलच्या चार्जिंगमध्येच संपाची भीती नाही. डिजिटल मीटर असा आणि पाय ठेवतो तिकडे मोठी जागा असल्यामुळे सामान्य भरपूर रवतला. शिवाय स्टँडला सेन्सर असा. एकंदर गाडीचा मॉडेल बघितल्यावर गाडी खूपच अट्रॅक्टिव्ह असं. भक्तीक म्हटला माका कधीतरी ॲव्हेनिज चलवूक देशीत काय, तर भक्ती म्हणायला लागला ॲक्सेस दिलेलंच काय माका. शेवटी आम्ही साठालोटाचा व्यवहार केलो आणि एकमेकांची गाडी अधूनमधून चलवचा ठरवला. ॲव्हेनिजचा आणखी एक खास फीचर दाखवण्यासाठी विशाल परत येलो आणि म्हणायला लागलो गाडीच्या सीट खालची विशाल स्टोरेज कपॅसिटी तरी बघा. खरोखरच हेल्मेट सोडून आणखी बऱ्याच सामान रवताला इतकी जागा असा, परंतु आपले काजी आंबे आणि सोला रवतीत की नाही हो विचार करून भक्तीक परत टेन्शन येईल. शेवटाक भक्तीन सुझुकीवाल्यांका आपलो ऑटोग्राफ दिल्यान आणि ॲव्हेनिज आपल्या नावावर करून घेतल्यान. ह्या गुढीपाडव्याक भक्तीची ॲव्हेनिज घराकडे येली आणि कित्या नाही येतली. भक्ती असाय तितक्या मेहनतीच. दिवसातले 12 तास पोरग्या काम करता आणि आठवड्यातून फक्त अर्धो दिवसच सुट्टी घेता. आपली स्वतःच्या पैशांनी घेतलेली एकतरी गाडी असायची असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. भक्तीचा होता आणि ह्याच्यासाठी तर कधीपासून तरी पैसे साठवीत होता. गाडीबरोबर थोडेसे पोजी मारल्यावर भक्तीक ट्रायल घेऊची इच्छा झाली. बाजूच्या काकांका बघून असा वाटतं की ते विचार करतात खयच्या क्षणात खयसून उठायचा लागतला. भक्तीचं एकूण कॉन्फिडन्स बघून शोरूमवाल्यांनी गाडी ट्रायलसाठी बाहेर काढून दिली. कशी असा गाडी भक्ती? आवडली मग तुका? भक्तीच्या मेहनतीवर खुश होऊन श्री विनायकवाल्यांनी भक्तीक मॅचिंग ॲव्हेनिज ट्रायलसाठी दिली.